पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला आघाडा बघितला जातो। जागोजागी आघाड्याची रोपं असतात। श्रावण भाद्रपद मध्ये भरपूर प्रमाणामध्ये आघाडा उपलब्ध असतो। बरेच जण आघाड्याची भाजी खातात। आघाड्याच्या काडीचा वापर पूर्वी दात घासण्यासाठी देखील केला जायचा। श्रावण भाद्रपदामध्ये येणाऱ्या बऱ्याचशा सणांमध्ये या आघाड्याचा वापर पत्रीमध्ये केला जातो। मंगळागौरीच्या पत्रीमध्ये आघाड्याचा समावेश आहे। तसेच ज्योतीला आपण आघाडा आणि दुर्वाच्या माळा लावतो। भाद्रपदामध्ये येणाऱ्या ज्येष्ठ गौरीच्या वेळेस सुद्धा ज्येष्ठ गौरी बसवताना आघाड्याचा वापर केला जातो। तसेच कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक स्नानाच्या वेळेस कार्तिक महात्म्यामध्ये आघाडा, कडू भोपळा, टाकळा, कडूशेंडीचे फळ हे सर्व नरक्षयाकरता आणि पापनाशाकरता अंगावरून ओवाळून टाकले जातात। तर ह्या आघाड्याचे जसे आध्यात्मिक धार्मिक महत्व आहे तसेच आयुर्वेदिक दृष्ट्या आरोग्य दृष्ट्या अतिशय महत्व आहे। आघाडा हे आपल्या शरीरातील वात दोष, कफ दोष आणि पित्त दोष म्हणजे तिन्ही दोष शमन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने वापर करता येतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आघाड्याचा वापर घरगुती कशा प्रकारे करू शकतो, आपल्या शरीरातील वाढलेले वात, पित्त, कफ दोष कसे कमी करू शकतो, पावसाळ्यामध्ये होणारे जे विकार असतात सर्दी, खोकला, जुलाब, सर्पदंश यासारख्या विकारांवर आपण आघाड्याचा उपयोग कसा करावा या सर्वांबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। पावसाळा सुरू झाला की आघाड्याची छोटी छोटी रोपं बघायला मिळतात। भाद्रपद महिन्यापर्यंत बरीचशी रोपं आपल्याला बघायला मिळतात। तर ह्या आघाड्याचा श्रावण भाद्रपदामध्ये येणाऱ्या सणवारांसाठी उपयोग तर होतोच, परंतु त्याचा आरोग्यदृष्ट्या देखील उपयोग असतो। आघाड्याचा आरोग्यदृष्ट्या उपयोग, आरोग्य गुणधर्म आपल्या पूर्वजांना देखील माहित होते। त्यामुळे त्यांनी ह्या आघाड्याचा वापर आपल्या पत्रींमध्ये केला आहे की जेणेकरून आघाड्याची माहिती आपल्याला व्हावी। आघाड्याचा उपयोग फक्त पत्रींपुरता नाही तर तो आरोग्यदृष्ट्या खाण्यासाठी, त्याचा लेप लावण्यासाठी विविध पद्धतीने कसा करावा हे देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। तर सगळ्यात आधी आपण आघाड्याची गुणधर्म बघूयात। आघाडा ही एक रानभाजी आहे जी पावसाळ्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असते। आयुर्वेदामध्ये आघाड्याला अपमार्ग असं म्हणतात। आघाडा हा गुणाने कडू, तिखट आहे, गुणाने उष्ण आहे, तो गुणाने रेचक आहे, भूक वाढवणार आहे, पाचक आहे, आम्लतानाशक आहे, मूत्रल आहे, विषग्न आहे, त्याच्या ज्या बिया आहेत त्या वांती करणारे आहे म्हणजे वमन करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। स्वेदजनन म्हणजे ज्यांना घाम कमी प्रमाणात येतो, घाम वाढवण्यासाठी उपयुक्त आहे। कफग्न आहे, आपल्या शरीरातील वाढलेला कफ दोष कमी करण्यासाठी उपयुक्त आहे। चरबी कमी करणारा आहे, तसेच वातनाशक देखील आहे। तर अशा प्रकारे हा गुणकारी आघाडा प्रत्येकाच्या घरामध्ये असलाच पाहिजे। होऊ नये शरीरात बिघाडा म्हणून प्रत्येकाच्या घरी असावा आघाडा। तर आघाड्याच्या रोपाचं कोणते कोणते प्रत्यांग आपण औषधी म्हणून यूज करू शकतो, तर आघाड्याचे पंचांग म्हणजे सगळे मूळ, त्याचं खोड, त्याचे पानं, त्याच्या बिया हे सगळं आरोग्यदृष्ट्या अतिशय गुणकारी आहे। आयुर्वेदामध्ये त्याचे वेगवेगळ्या प्रत्यांगाचे वेगवेगळे प्रयोजन म्हणजे वेगवेगळे उपयोग सांगितले आहे। आता आपण आघाड्याची गुणधर्म बघूयात। तर बऱ्याच बायका ऋषीपंचमीच्या वेळेस आघाड्याच्या काडीचा वापर दात घासण्यासाठी करतात, चूळ भरण्यासाठी करतात। तर तो नेहमीसाठीच जर आपण आघाड्याच्या काडीचा वापर दात घासण्यासाठी केला तर दाताचे आरोग्य सुधारण्यास उपयुक्त आहे। दाताच्या, हिरड्यांच्या अनेक विकारांवर आघाडा हा अतिशय उपयुक्त सांगितला आहे। दाताचा कोणत्याही प्रकारचा विकार झाला असेल तर आघाडा हा त्याच्यावर अतिशय उत्तम औषध आहे। आघाड्याची जी मुळं आहेत ती पाण्यामध्ये भिजू घालावी, त्यानंतर ती पिळून ठेचून त्याचा रस काढून घ्यावा। हा जो रस आहे तो स्तंभक म्हणून अतिशय उत्तम काम करतो। जर तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा इतर वेळी जुलाब झाले असतील, आम पडत असेल, आव पडत असेल तर अशा वेळी एक एक चमचा हा रस पिल्यामुळे अतिसार आणि आव पडण्याचं कमी व्हायला मदत होते। बऱ्याच जणांना पित्ताचा अतिप्रमाणामध्ये त्रास असतो, वारंवार पित्त उमळत असतं, त्यामुळे बऱ्याच जणांना सतत डोकं दुखणं, मळमळ होणं, उलट्या होणं यासारखे पित्ताची लक्षणं बघितली जातात। तर अशा वेळी ह्या आघाड्याच्या बिया ज्या असतात त्या रात्री ताकामध्ये भिजू घालाव्या आणि सकाळी त्या थोड्याशा वाटून घ्याव्या।
सकाळी लवकर उठून चाटून त्या खाऊन टाकाव्या. तर त्यानंतर अर्ध्या 1 तासामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये उलटी होईल. त्या उलटीतून सर्व पित्त बाहेर पडेल. ह्या उलटीद्वारे आपल्या शरीरामध्ये साचलेलं पित्त एकदाच बाहेर पडल्यामुळे वाढलेल्या पित्तामुळे होणारे जे त्रास असतात ते आपोआपच कमी होतात. ज्या दिवशी तुम्ही हे उलटी वांती व्हायलासाठी बिया खाणार त्या दिवशी दिवसभरामध्ये भूक लागली तरच जेवण करायचं आणि जेवणाच्या वेळेस फक्त तूप भाताचंच जेवण करावं. जर तुम्हाला भूक लागत नसेल तर आघाड्याच्या पानांचा काढा जेवणाच्या आधी घ्यावा. त्यामुळे भूक लागण्यास, पचन व्यवस्थित होण्यास मदत होते. त्यानंतर जर तुमच्या शरीरामध्ये आम्लता वाढली असेल तर हा काढा तुम्ही जेवल्यानंतर घ्यावा. त्यामुळे आपल्या शरीरात वाढलेली आम्लता कमी व्हायला मदत होते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बरेचसे सरपटणारे प्राणी असतात. त्यांचा दंश होण्याचे चान्सेस असतात, जसं की सर्पदंश, विंचूदंश. बऱ्याच वेळा ह्या काळामध्ये कुत्रा चावल्याच्या घटना देखील भरपूर बघितल्या जातात. तर ह्या आघाड्याच्या मुळाचा वापर देखील यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो. आघाड्याची मुळं हे पाण्यामध्ये वाटून घ्यावी आणि ती वाटून घेतलेला जो गंध आहे तो पाण्यामध्ये मिक्स करून तो ज्या व्यक्तीला सर्पदंश झाला आहे किंवा विंचू किंवा कुत्रा चावला आहे त्यांना प्यायला द्यावं. जेव्हा ते पाणी कडू लागायला लागेल तेव्हा असं समजावं की ते जे विष आहे ते कमी होत आहे, ते विष उतरत आहे. हा प्रयोग कंटिन्यू 7 दिवस करावा. त्यानंतर ही आघाड्याची मुळच पाण्यामध्ये वाटून घ्यावी आणि त्याचा जो गंध आहे तो ज्या ठिकाणी सर्पदंश झाला आहे, विंचूदंश झाला आहे किंवा कुत्रा चावला आहे त्या ठिकाणी ते लावावं. सर्पदंश झाल्यानंतर हा प्रयोग सतत करत राहावा. त्यामुळे सर्पाचं विष जे आहे ते लवकर उतरण्यास मदत होते. आघाडा हा अतिशय मूत्र सांगितला आहे, मूत्रजनन करणारा सांगितला आहे. त्यामुळे ज्यांना लघवीला त्रास होतो, सकष्ट लघवी होते किंवा थेंब थेंब लघवी होते, कमी प्रमाणामध्ये लघवी होते, तर लघवीला साफ होण्यासाठी आघाड्याच्या पानांचा रस घ्यावा. सुमारे 5 ml एवढा रस घ्यावा. त्याच्यामध्ये 5 ग्रॅम खडीसाखर, जी पत्री खडीसाखर असते ती टाकावी. असं सकाळ संध्याकाळ 2 वेळा प्यावं. त्यामुळे लघवीला साफ व्हायला मदत होते. अपमार्ग हे कफ विकारांसाठी अतिशय उत्तम आहे. अपमार्ग कफग्न म्हणून अतिशय उत्तम काम करतं. तर यासाठी आघाड्याची पंचांग, पान, फूल, मूळ याच्या सकट आघाड्याला जाळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ती जी राख येते, राख शिल्लक राहते, ती राख पाण्यामध्ये टाकायची आहे. त्याच्यानंतर पाणी व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि खाली राख तळाला जेव्हा जाते तेव्हा वरचं जे पाणी आहे ते दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि हे दुसऱ्या भांड्यातलं पाणी आचेवर आपल्याला उकळून घ्यायचं आहे. तर इथपर्यंत ते आटवायचं आहे जोपर्यंत त्यातलं पाणी जळत नाही. त्यानंतर पुन्हा आपल्याला खाली एक पांढऱ्या रंगाचा पदार्थ मिळतो, त्यालाच अपमार्ग क्षार असे म्हणतात. तर हा अपमार्ग क्षार कफग्न म्हणून म्हणजे अतिशय उत्तम काम करतो. जर तुम्हाला खूप दिवसांचा खोकला असेल किंवा प्रचंड कफ तयार होत असेल तर अशा वेळी सुमारे 1/2 चमचा हा अपमार्ग क्षार घ्यावा. त्यामध्ये अर्धा चमचा आल्याचा रस टाकावा आणि थोडंसं मध टाकावं. जवळपास अर्धा ते 1 चमचा मध ऍड करावं आणि हे मिश्रण तुम्ही सकाळ संध्याकाळ जर घेतलं तर जुन्यातला जुना कफ, कठीण मधला कठीण खोकला कमी व्हायला मदत होते. 1/2 चमचा भर अपमार्ग क्षार, त्याच्यामध्ये 1/2 चमचा काळ्या मिऱ्याची पावडर, अर्धा चमचा आल्याचा रस आणि अर्धा चमचा मध असं एकत्र करून जर घेतलं तर खोकला, श्वास, दमा हे देखील कमी व्हायला मदत होते. जर कुठल्या कारणामुळे पोटामध्ये पाणी साचलं असेल त्याला जलोदर, असायटिस असे म्हणतात, तर ते असायटिस पोटातलं पाणी कमी करण्यासाठी सुद्धा हे अपमार्ग क्षार अतिशय उपयुक्त आहे. तर यासाठी 20 ग्रॅम पुनर्नवा घ्यायचा आहे, 10 ग्रॅम रक्ततोडा, 10 ग्रॅम एरंडमूळ. तर याचा आपल्याला 1 लिटर पाण्यामध्ये काढा बनवून घ्यायचा आहे. 1/4 शिल्लक राहील इतका हा काढा आपल्याला आटून घ्यायचा आहे. त्यानंतर काढा गाळून घ्यायचा आहे. यामध्ये 1/2 चमचा भर आपल्याला अपमार्ग क्षार ऍड करायचं आहे आणि हे पाणी सकाळ संध्याकाळ ज्याला जलोदर झाला आहे, पोटात पाणी साचलं आहे, त्याला द्यायचं आहे. तर पोटात साचलेलं पाणी कमी व्हायला मदत होते, पोट आतमध्ये जायला मदत होते किंवा अंगावर कुठे सूज आली असेल, पायावर सूज आली असेल तर ती सूज देखील कमी व्हायला मदत होते. त्यानंतर ज्या लोकांना आपल्या शरीरातील वातदोष वाढल्यामुळे सारखं डोकं दुखत असतं, चक्कर येत असते, चालताना पाय वाकडा पडत असतो, अशा वेळी आघाड्याचे मुळाचा रस हा रासनाच्या काड्यासोबत जर दिला तर अशा प्रकारचे वाताचे दुखणे कमी व्हायला मदत होते.
संधिवातामध्ये तुम्ही आघाड्याच्या पानाचा पोल्टिस म्हणून जर उपयोग केला तर संधिवाताचं दुखणं देखील कमी व्हायला मदत होते. किंवा आघाड्याच्या मुळाचा रस हा रासनाच्या काड्यासोबत जर दिला तर संधिवाताचं दुखणं देखील कमी व्हायला मदत होते. बऱ्याच जणांना उन्हाळ्यानंतर जेव्हा पावसाळ्यात सुरुवात होते तर गळवा येतात, उष्णता बाहेर पडायचा प्रयत्न करत असते. अशा वेळी ज्या लोकांना वारंवार गळवा येतात किंवा गळवा पिकत नाही, फुटत नाही, अशा वेळी आघाड्याच्या पानाचा त्यामध्ये थोडीशी हळद टाकावी, थोडंसं तीळ तेल टाकावं, ते थोडंसं कोमट करून घ्यावं आणि त्याचं पोल्टिस ज्या ठिकाणी गळवा आहे त्या ठिकाणी बांधावं. तर त्या गळवा पिकून लवकर तो पस बाहेर येतो आणि गळवा लवकर बसायला मदत होते. बऱ्याच वेळा असं होतं की चालताना आपल्याला बाभळीचा काटा किंवा कुठल्याही झाडाचा काटा टोचतो. कधी कधी तो टोचून चालला जातो किंवा तो टोचल्यानंतर आतमध्येच राहतो. अशा वेळी आघाड्याच्या पानांचा रस त्या ठिकाणी चोळावा. जर तो रस व्यवस्थित बसत नसेल तर अशा वेळी आघाड्याची पानं थोडीशी वाटून घ्यावी आणि ज्या ठिकाणी काटा टोचला आहे त्या ठिकाणी जर बांधून ठेवली तर रुतलेला काटा सुद्धा बाहेर यायला मदत होते आणि काटा टोचल्यामुळे ज्या वेदना होत असतात त्या वेदना देखील कमी व्हायला मदत होते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये होणाऱ्या विषम ज्वरावर देखील अपामार्ग क्षार किंवा त्याचं मुळाचं चूर्ण हे खायच्या पाण्यातून जर दिलं तर तो विषम ज्वर ताप कमी व्हायला मदत होते. तसेच सर्दी खोकल्यामुळे होणारा ताप देखील कमी व्हायला मदत होते. ज्या लोकांच्या शरीरामध्ये चरबी वाढली आहे, कोलेस्ट्रॉल वाढलं आहे, अशा वेळी अपामार्ग चूर्णाचं सेवन तुम्ही सकाळ संध्याकाळ जर केलं तर आपल्या शरीरात वाढलेली चरबी देखील कमी व्हायला मदत होते. रातांधळेपणामध्ये अपामार्गाचं चूर्ण सकाळ संध्याकाळ अर्धा चमचा जर तुम्ही घेतलं तर रातांधळेपणा कमी व्हायला मदत होते. बऱ्याच जणांना भरपूर घाम येतो, काही जणांना मानेच्या ठिकाणी घाम येत असतो किंवा काखेमध्ये घाम येतो, तर त्यामुळे त्या ठिकाणी असं पांढरेशी चट्टे तयार होतात, त्याला शिंबे असं म्हणतात. तर अशा वेळी हे अपामार्ग क्षार जे आहे ते थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून ज्या ठिकाणी ते शिंबी व्हाईट पॅचेस झालेले आहेत त्या ठिकाणी लावावं. तर आठवड्याभरामध्येच ते शिंबी कमी व्हायला मदत होते. कानाच्या दुखण्यावर अपामार्ग तर अतिशय उत्तम आहे. अपामार्ग क्षार तेल हे कानाच्या दुखण्यासाठी तुम्ही जर टाकलं तर कानदुखी लवकर कमी व्हायला मदत होते. किंवा अपामार्ग क्षार त्याच्यामध्ये थोडंसं तीळ तेल ऍड करून घ्यावं, ते तुम्ही जर कानामध्ये 4-4 थेंब सोडलं तर कानाचं दुखणं कमी व्हायला मदत होते. ज्यांना चामखीळ झाली आहे, बऱ्याच जणांना चेहऱ्यावर, नाकावर कुठेही मोठे मोठे चामखीळ असतात, तर त्या चामखिळीवर जर अपामार्ग क्षार तेल लावलं तर ती चामखीळ गळून पडते. हा प्रयोग चामखिळीच्या आकारानुसार कमीत कमी 1 ते 3 महिने करावा लागतो. ज्या ठिकाणी चामखीळ आहे त्याच ठिकाणी हे क्षार तेल लावावे. बऱ्याच वेळा डेंग्यू, मलेरिया यासारख्या तापामध्ये प्लीहा वाढते. प्लीहा वाढल्यामुळे त्या ठिकाणी जर तुम्ही अपामार्ग क्षारचा उपयोग केला तर ती वाढलेली प्लीहा कमी व्हायला मदत होते. प्लीहा वृद्धी यालाच स्प्लेनोमेगाली असे म्हणतात. तर अशामध्ये अपामार्ग क्षार सुमारे पाव चमचा पाण्यातून किंवा मधातून जर तुम्ही घेतलं तर प्लीहा वृद्धी कमी व्हायला मदत होते. त्यानंतर ज्या स्त्रियांना पाळीच्या वेळेस अंगावरून व्यवस्थित जात नाही किंवा पाळीच्या वेळेस ओटीपोटामध्ये प्रचंड दुखतं, कारण की जे आर्तव आहे, रक्त आहे ते आतमध्ये साठून असतं, बाहेर येऊ शकत नाही, अशा वेळी हे जे अपामार्गाची मुळी आहे ती योनीच्या ठिकाणी जर धरून ठेवली तर त्यामुळे पाळीच्या वेळेस अंगावरून व्यवस्थित जायला मदत होते आणि ओटीपोटामध्ये दुखणं ताबडतोब थांबायला मदत होते. आघाड्याची भाजी बनवण्यासाठी आघाड्याची कोवळी पानं तोडून आणावी, ती स्वच्छ धुवून घ्यावी. त्यानंतर तेलामध्ये जिरे आणि लसणाची फोडणी द्यावी. तुम्ही कांदा जरी टाकला तरी सुद्धा उत्तम आहे. आणि भाजी ही अशी थोडीशी परतून घ्यावी. किंवा बरेच जण डाळीच्या पिठामध्ये लावून देखील अशा प्रकारे भाजी बनवतात, ती सुद्धा अतिशय छान लागते. मूळव्याधीचा जो त्रास असतो, संडासच्या जागी दुखणं असो किंवा त्या ठिकाणी खाज येणं असो, हे देखील कमी व्हायला मदत होते. तर अशा प्रकारे विनामूल्य भेटणारा परंतु बहुगुणी असलेला आघाडा आपण आपल्या घरी आणायलाच हवा आणि विविध आजारांवर, विविध रोगांवर विविध प्रकारे त्याचा उपयोग आपण करायला हवा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा. थँक्यू.